जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, कोणत्या संस्थेत देशातील पहिले हायड्रॉन थेरपी सेंटर सुरू होणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच IIT कानपूरमध्ये देशातील पहिले हायड्रॉन थेरपी सेंटर सुरू होणार आहे. आणि हे जगातील असे कितवे सेंटर असेल, तर हे जगातील 7वे, तर भारतामधील पहिलं सेंटर असणार आहे. व या सेंटरची निर्मिती IIT कानपूर ही इटलीच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने करणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर मकवाना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे जे किशोर मकवाना आहेत यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदीचा कार्यभार हा 11 मार्च रोजी स्वीकारलेला आहे. त्यांच्यासोबतच लव कुश कुमार यांची या आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्यांची नियुक्ती कोणाद्वारे करण्यात येते? तर यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे करण्यात येते. मकवाना यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. मकवाना हे एक पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी आतापर्यंत सामाजिक विषयांवर 33हून अधिक पुस्तके लिहिलेली आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांवरच एकूण 9 पुस्तके लिहिलेली आहेत. या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर पहा, ही एक घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना अनुसूचित जातींना शोषणापासून संरक्षण देण्यासाठी व त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक हित संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेली आहे. प्रारंभी घटनेच्या कलम 338 अंतर्गत विशेष अधिकाऱ्याच्या नियुक्तीची तरतूद करण्यात आली होती व या विशेष अधिकाऱ्याला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आयुक्त असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर 1990 मध्ये 65व्या घटना दुरुस्तीद्वारे या कलम 338 मध्ये सुधारणा करण्यात येऊन एक सदस्यीय प्रणालीच्या जागी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी बहुसदस्यीय राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली व 2003च्या 89व्या घटना दुरुस्तीद्वारे या कलम 338 मध्ये सुधारणा करण्यात आली व या सुधारणेनुसार 2004 पासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा 2 आयोगांची स्थापना करण्यात आलेली आहे. यापैकी कलम 338 अंतर्गत अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग, तर कलम 338A अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. या दोन्ही आयोगामध्ये एकूण 5 सदस्य असतात. त्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष व 3 सदस्यांचा समावेश आहे. मित्रांनो, हा जो अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग आहे हा 2018 पर्यंत ओबीसी साठी देखील काम करत असे, पण 2018 मधील 102व्या घटना दुरुस्तीद्वारे या आयोगाला या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेला आहे. ठीक आहे, एवढे सर्व पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 2 पहा. हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे व यात काय विचारलं आहे, तर CAA संबंधित विधाने अभ्यासून योग्य विधान निवडा. पहिलं विधान काय आहे, तर या CAA अंतर्गत 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन या समुदायाच्या लोकांना नागरिकत्व दिले जाणार आहे. मित्रांनो, हे जे विधान आहे हे बरोबर आहे. नेक्स्ट विधान पहा. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे 9 डिसेंबर 2019 रोजी लोकसभेत मांडण्यात आले व त्याच दिवशी हे विधेयक सभागृहाने मंजूर केले होते आणि त्यानंतर हे विधेयक 11 डिसेंबर 2019 रोजी राज्यसभेने मंजूर केला आहे. मित्रांनो, हे विधान सुद्धा बरोबर आहे. हे CAA विधेयक 9 डिसेंबर 2019 रोजीच लोकसभेत मांडण्यात आलं होतं आणि त्याच दिवशी हे लोकसभेतून मंजूर झालं होतं आणि त्यानंतर 11 डिसेंबर 2019 रोजी राज्यसभेने देखील या विधेयकाला मंजुरी दिलेली आहे. शेवटचं विधान पहा. या विधेयकातील तरतुदीनुसार घटनेच्या 6व्या अनुसूचीतील आसाममधील कार्बी अँग्लॉंग, मेघालयातील गारो हिल्स, मिझोराममधील चमका जिल्हा आणि त्रिपुरातील आदिवासी बहुल भागांना वगळण्यात आले. हे सुद्धा विधान बरोबर आहे. महत्वाचं विधान आहे, लक्षात ठेवा. या विधेयकानुसार घटनेच्या 6व्या अनुसूचीतील आसाममधील कार्बी अँग्लॉंग, मेघालयातील गारो हिल्स, मिझोराममधील चमका जिल्हा आणि त्रिपुरातील आदिवासी बहुल भागांना वगळण्यात आलेला आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधान निवडा असं सांगितलेलं आहे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. या असंच या CAA संबंधित इतर पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. पहा, 9 डिसेंबर 2019 रोजी याला लोकसभेत मंजुरी मिळालेली आहे. 11 डिसेंबर रोजी राज्यसभेत, तर 12 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केल्यानंतर हे विधेयक कायदा बनलेला आहे. आणि मित्रांनो, आता 11 मार्च 2024 पासून हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे. हे जे 2019चं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आहे, याद्वारे नागरिकत्व कायदा 1955 मध्ये
6व्यांदा सुधारणा करण्यात आलेली आहे. याआधी या नागरिकत्व कायदा 1955 मध्ये, 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 मध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात आली होती. आणि आता या नवीन कायद्यानुसार गेल्या 14 वर्षामध्ये भारतात किमान 6 वर्षे वास्तव्य असलेल्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. आतापर्यंत गेल्या 14 वर्षात ही सलग 11 वर्षे वास्तव्य असलेल्या स्थलांतरितांनाच नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळत होते, पण आता ही मर्यादा 6 वर्षावर आणण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणत्या देशाला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर आता हा जो गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार आहे, या पुरस्काराने आपल्या भारताला सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा पुरस्कार भारताला गोवर आणि रुबेला या आजारांना रोखण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी देण्यात आलेला आहे. या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील 50 जिल्ह्यांमध्ये गोवरचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, तर त्याचवेळी गेल्या 12 महिन्यात 226 जिल्ह्यांमध्ये रुबेलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यामुळे आता भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, तर कोणत्या राज्याने भारतातील पहिली विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे? तर आता भारतातील पहिली विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना ही झारखंड या राज्यानं सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत पतीच्या मृत्यूनंतर पुनर्विवाह करणाऱ्या महिलांना झारखंड सरकारकडून 2 लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, तर त्या स्त्रीचे वय विवाह योग्य असावे, तसेच ती सरकारी कर्मचारी, पेन्शनर किंवा आयकरदाता नसावी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुनर्विवाहाच्या तारखेपासून 1 वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारतातील पहिली विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना ही झारखंड या राज्यानं लॉन्च केलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. बिचोम हा कोणत्या राज्यातील 27वा जिल्हा ठरला आहे? तर आता हा जो बिचोम जिल्हा आहे, हा अरुणाचल प्रदेश या राज्यातील 27वा जिल्हा ठरलेला आहे. मित्रांनो, या बिचोम जिल्ह्याची निर्मिती ही पश्चिम कामेंगमधील 27 गावे आणि पूर्व कामेंगमधील 28 गावे एकत्र करत करण्यात आलेली आहे. व या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी ही 1984 पासून करण्यात येत होती व शेवटी आता या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. याआधी आपण पाहिलं होतं की केपन्योर हा अरुणाचल प्रदेशमधील 26वा जिल्हा आहे व आता अजून एका जिल्ह्याची निर्मिती करत अरुणाचल प्रदेशमधील एकूण जिल्ह्याची संख्या ही 27 इतकी झालेली आहे. बरं, भारतामधील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य कोणतं आहे? तर उत्तर प्रदेश हे भारतामधील सर्वाधिक जिल्हे असलेले राज्य आहे. अरुणाचल प्रदेशविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी करण्यात आली असून हे स्थापनेनुसार भारतामधील 24वे राज्य आहे. याची राजधानी इटानगर असून सध्या याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनायक असून पेमा खांडू याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. या राज्यामध्ये एकूण 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणते? तर नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे 2 राष्ट्रीय उद्यान या राज्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 6. रिकामी जागा या तारखेस ओडिशातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून रिकामी जागा या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच 11 मार्च या तारखेस ओडिशातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून अग्नि 5 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. मित्रांनो, जे अग्नि 5 क्षेपणास्त्र आहे याला पंतप्रधान नरेंद्र मोदीद्वारे दिव्यास्त्र असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या अग्नि 5 क्षेपणास्त्राची MIRV तंत्रज्ञानासह प्रथमच चाचणी घेण्यात आलेली आहे. हे MIRV तंत्रज्ञान काय आहे? तर या तंत्रज्ञानाद्वारे एकाच क्षेपणास्त्राने शेकडो किलोमीटर अंतरावरील अनेक लक्ष्य साधता येतात. आतापर्यंत हे तंत्रज्ञान अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि UK या देशाकडेच होते आणि आता भारताने सुद्धा हे MIRV तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. MIRVचा फुल फॉर्म नोट करून घ्या. MIRV म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल असं याचं पूर्ण स्वरूप आहे. हे जे अग्नि 5 क्षेपणास्त्र आहे एकूण 5000 किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य भेदू शकते व याची निर्मिती DRDO द्वारे करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. हरियाणा राज्याचे 11वे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर आता हरियाणा राज्याचे 11वे मुख्यमंत्री हे नायब सैनी बनलेले आहेत. याआधी मनोहरलाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते, पण आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी नायब सैनी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. पर मुख्यमंत्र्यांना कोणाद्वारे शपथ देण्यात येते? तर राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना शपथ देतात व हे जे नायब सैनी आहेत यांना राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. नायब सैनी यांच्याविषयी सांगायचं झालं
तर ते 2014 मध्ये नारायणगड विधानसभेमधून पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी मनोहरलाल खट्टर सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्य केलं होतं व 2019 मध्ये ते कुरुक्षेत्र मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. प्रश्न क्रमांक 8 पहिल्या UEFA वुमेन्स नॅशनल लीग स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर या पहिल्या UEFA वुमेन्स नॅशनल लीग स्पर्धेचं विजेतेपद हे स्पेन या देशानं पटकावलेलं आहे. स्पेनने अंतिम सामन्यात फ्रान्सला 2-0 असे हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. मित्रांनो, ही स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेत तिसरं स्थान जर्मनी तर चौथं स्थान हे नेदरलँडनं पटकावलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील पारादीप ते पश्चिम बंगालमधील हल्दिया या पाईपलाईनचे उद्घाटन केले. तर या पाईपलाईनची एकूण लांबी किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच या पाईपलाईनची एकूण लांबी ही 344 किलोमीटर इतकी आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी पटकावला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.